नमस्कार. आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त जागांची निवडणूक जाहीर झालेली आहे. त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जवळजवळ 17 जागच्या या ठिकाणी उमेदवार निवडून जाणार आहे. 18 जूनला त्याचं मतदान आहे व 22 जूनला मतमोजणी आहे. त्या दृष्टिकोनातून स्थानिक स्वराज्य संस्थेमधनं जवळपास 867 सदस्य मतदान करणार आहेत. त्यात निवडून आलेले 798 तर 69 हे नियुक्त सदस्य असणार आहेत. त्यामध्ये पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे जिल्हा परिषद, 18 नगर परिषदे व नगरपंचायत तसेच 3 कॅन्टोन्मेंट बोर्ड या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांचा लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्वाधिक वर्चस्व स्पष्ट दिसून येते. एकूण 867 सदस्यांपैकी 371 सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असून त्या खालोखाल भाजप व इतर पक्ष यांची संख्या आहे. आपण सर्वांनी पाहिलं असेल गेल्या अनेक वर्षापासून पुणे जिल्ह्यावरती दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं वर्चस्व राहिलेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून नैसर्गिकरित्या ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे असायची. याच्या अगोदर अनिल भोसले 2 वेळा होते, त्याच्या अगोदर वंदनाताई होत्या, त्याच्या अगोदर लक्ष्मण भाऊ जगताप होते. असे अनेक दिवसापासूनचा हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहिलेला आहे. आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी आपण प्रभावीपणे आपल्या जिल्ह्यामध्ये कामगिरी दाखवून या आत्ता येणाऱ्या इलेक्शनमध्ये समोर जातो. केवळ राजकीय भूमिका घेण्यासाठी किंवा अनाठायी वाद निर्माण करण्यासाठी जर कोणी या जागेचा दावा करत असेल तर ते योग्य नाही. मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नेहमीच महायुतीमध्ये समन्वय आणि सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे आमच्या हक्काच्या जागेबाबत मित्रपक्षांकडून ही त्याचा संवेदनशीलपणे व सहकार्याच्या अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्वात प्रबळ पक्ष असून अपक्षांसह मित्रपक्ष देखील आमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत याची आपणाला सर्वांना मी खात्री देतो. भारतीय जनता पार्टीकडून पुण्याच्या जागेवर नावं सांगितलं जातं आणि त्याच्यातून काही आकडेवारी मांडली जाते की बलाबलानुसार भाजपकडे संख्याबळ जास्त आहे. नाही, हे पहा, मी पण तुमच्या माध्यमांमधनं ते ऐकलं, परंतु जर तुम्ही पाहिलं की त्याच्यामध्ये बऱ्याचशा चुका आहेत. आमच्या मित्रांनी जे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी मांडलं त्याच्यामध्ये काही प्रमुख चुका तुम्हाला या ठिकाणी मी निर्देशनात आणून देतो. एकतर त्यांनी ही निवडणूक आहे 867 मतांची. तुमच्याकडे जे त्यांनी आकडेवारी दिली ते 798 मतांची दिली. त्यामध्ये त्यांनी जे त्यांच्या लक्षात नसेल आले, ह्या ठिकाणी पंचायत समितीचे सभापती हे 13 आहेत. त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलेला नाही. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे नगरपंचायत आणि नगर परिषदेचे अध्यक्ष 18 आहेत, ते त्यांनी त्याच्यामध्ये दाखवले नाहीत. त्याच पद्धतीने आपल्याला स्वीकृत सदस्य ते झेडपी आणि पंचायत समिती आणि महानगरपालिका यांची संख्या त्याच्यामध्ये ॲड नाही. टोटली त्यांची पण संख्या 43 ह्या आपल्या नगरपालिका नगरपंचायतीमध्ये आहे, 10 महानगरपालिकेमध्ये, 3 कॅन्टोन्मेंटमध्ये आहे, अशी त्यांची संख्या आहे. तसंच काँग्रेसची संख्याबळ त्यांनी तुम्हाला दाखवताना 48 दाखवली आहे आणि खरं तर ती संख्या फक्त 20 आहे. त्या सगळ्या आकड्यांच्या घोळामुळे त्यांनी ते आकडा काढलेला असावा. त्यांनी जर नीट अभ्यास केला, मी तुम्हाला PDF आपल्याला फॉरवर्ड केलेली आहे, तर त्याची लेटेस्ट पूर्ण मी तुम्हाला वाचून दाखवतो. या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विदाऊट अलायन्स पार्टीचा 371 आहेत, BJP 327 आहे, तुतारीचे 17 आहेत, त्याच पद्धतीने शिंदे सेना 74 आहेत, उबाटाचे 11 आहेत, तसंच काँग्रेसचे 20 आहेत, अपक्ष 23 आहेत आणि आघाड्यांचे 24 आहेत. असे हे संख्याबळ आहे. आणि ह्याची टोटल जर तुम्ही केली ती तुम्हाला बरोबर 867 भेटेल. त्यांच्याकडं दावा करायचं कारण असे, एकतर त्यांची ती चुकीची मागणी आहे, नैसर्गिकरित्या ही जागा आमची आहे, संख्याबळाने सुद्धा आम्ही मोठे आहोत. त्यांच्याकडं
बहुधा त्यांच्याकडे आकडेवारी बरोबर नसावी. ती जर बघा, दबाव टाकण्याचा काय प्रश्नच येत नाही. कारण ज्यावेळेस ही युती झाली, युतीमध्ये ठरलेलं आहे ज्याची जागा आहे त्याला द्यायची किंवा जिथं संख्याबळ ज्याचं जास्त आहे त्याला द्यायची. तर दोन्ही गटांमध्ये आम्ही हो त्यांच्या काय अभ्यास कमी आहे ना. मी सांगितलं ना तुम्हाला, त्यांनी जे आत्ता हे केलं त्यांनी ह्या मी तुम्हाला पण सगळ्यांना फॉरवर्ड केले, त्याचा अभ्यास करावा. त्यांच्या लक्षात येईल. जर त्यांनी दाखवले की आमचे काही आघाड्या आहेत, आमचेही काही आघाड्यांमध्ये जर गेलं तर आम्ही जवळजवळ 400 मतांच्या पुढे जातो आहे. मी तुम्हाला दोन्ही पाठवलेत. मग हे पहा, एक तर आमची संख्या आमच्या चिन्हावरती निवडून आलेलं आम्ही सांगितलेले 371. तुम्ही चेक करू शकता, चिन्हावरती निवडून आलेलं आमचे 371 आहे. आणि जसं त्यांना आघाड्यांचे सपोर्ट आहे तसे आम्हाला पण काही लोकांचे सपोर्ट आहेत. आमच्या आघाड्यांचे जवळजवळ 28 आहेत. त्यामुळं संख्याबळाच्या बाबतीत मला कुठेही शंका नाही. त्यांनी नीट चेक करून घ्यावे. आमच्या पक्षामध्ये तसे 10 ते 12 लोक इच्छुक आहेत. हो, मी पण मागितले आहे, पण अंतिम निर्णय हा आमचे पक्षश्रेष्ठी घेतील. हो, उद्यापर्यंत होईल. हे पहा, नेत्यांचं वरती खूप चांगलं आहे. आपण खालीच फक्त हे करतो की ही जागा राष्ट्रवादीला सुटणार, ह्याच्यात आम्हाला कुठलंही दुमत नाही. दुसरा विचार करण्याची आम्हाला गरज पण नाही. तो विषय ना आत्ताचा नाही, खरं योग्य वेळेला नाही. त्यांच्याकडं मी त्यांनी नाही तो हे पहा, मी तुम्हाला चुका दाखवल्या फक्त. कुठं त्यांच्याकडनं लक्षणात चुका झालेल्या आहेत. त्यांच्याकडे जेव्हा त्यांच्या निदर्शनं देत की येतात राष्ट्रवादी काँग्रेसच पुढे, त्या हा प्रश्न उद्भवणार नाही. आम्ही ही सर्व कारण वरती राज्यामध्ये ठरलेलं आहे की आम्ही महायुतीमध्येच इलेक्शन लढणार आहोत. तो वरिष्ठ निर्णय घेतील ना. त्याच्यावरती वरिष्ठ निर्णय घेतील ना. आता हा कालच आम्ही सगळा अभ्यास केला आहे. आता सोमवारी आमची मंगळवारी बोलवलेलंच आहे, त्यावेळेस आम्ही चर्चा करू त्याच्यावरती. नाही, अजून तर तसे झाले नाही. यात काय आहे, थोडासा त्यांच्या स्थानिक नेतृत्वाचा अभ्यास कमी पडलेला आहे. तो फक्त निदर्शनास इथं आणून दिलेला आहे. महाराष्ट्र पातळीवरची जी मंडळी आहेत सर्वच पक्षांची प्रचंड सक्षम आहेत आणि त्यांना ही गोष्ट माहिती आहे. त्यांच्या सगळ्यांच्याच निदर्शनास ही आता आलेली आहे. त्यामुळं आपण काल काय कोण बोललं याच्यावरती पडदा टाकूयात आणि मी पॉझिटिव्ह ही जागा राष्ट्रवादीच लढवेल अशी आम्हाला सर्वांना पूर्ण निश्चित खात्री आहे. आपला आहे समर्थक कोण आहे माहिती होतो, ठीक आहे, तो आपल्या गट नोंदवला. थँक्यू. त्याच्यानंतर हे गट नोंदवलेत आपल्या सर्वांनी. फक्त प्लीज आपण स्नॅक्स घेऊन मग पुढच्या कार्यक्रमाला जाऊ. बाईक करूयात आणि मग थोडं स्नॅक्स आणि प्लीज चहा पण घ्या आणि मगच जाऊ. तर जाऊ दे, आपण पुढे पॉझिटिव्ह त्यांना क्रॉस न करायला म्हणलं वाद स्पेशल मेन्शन नेते नाही चुकत, स्थानिक चुकतात.
काय करतो व्यवस्था 5 मिनिटात ते ह्याला बोल योगेश काय हां ही फायनल आहे आणि आता हे आपला सपोर्टर आहे. अण्णा एक शॉर्ट बाईट सगळ्यांचं एकत्र फक्त 1-1.5-2 मिनिटात. एक मिनिट आपलं कोण नाही आलं नाही ना अंजली आलं. आपल्या सर्वांना माहिती आहे आत्ता महाराष्ट्र विधान परिषदेचे निवडणूक 18 तारखेला होणार आहे. त्यामध्ये 22 तारखेला निकाल जाहीर होईल. ही जवळपास राज्यामध्ये 17 जिल्ह्यांची या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागली. त्यामध्ये आम्ही सर्व तिन्ही पक्ष आघाडी म्हणून समोर जाणार आहोत. त्यामध्ये विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याच्यामध्ये पुणे शहराची जागा ही राष्ट्रवादीची आहे आणि ती राष्ट्रवादीलाच मिळणार याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळं भविष्यामध्ये ह्या पुणे शहराचं नेतृत्व करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल याची आम्हाला खात्री आहे. साधारण संख्याबळ किती आहे आपल्याला आणि इच्छुक किती आहे याचा निर्णय कोण घेणार? साधारण राष्ट्रवादीचं कुठल्याही आघाडी न करता संख्याबळ 371 आहे. आमच्या पक्षातनं जवळपास 10 ते 12 लोक ही निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. मी आत्ता तुम्हाला या ठिकाणी दाखवलं आहे आकडेवारीमध्ये त्यांच्या चुका झालेल्या आहेत. काँग्रेससारख्या पक्षाचे 20च सदस्य निवडून आलेले असताना त्यांच्या यादीमध्ये 48 दाखवलेले आहेत. 18 मतांचं तर त्यांच्या तिथंच फरक पडतो. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये त्यांनी पंचायत समिती सभासदांचं त्यांनी दाखवलेलं नाही आहे. त्याच पद्धतीने त्यांनी नगराध्यक्षांची यादी त्याच्यामध्ये दिसत नाही आहे. स्वीकृत सदस्यांचीही नावं त्यांच्यामध्ये नाही आहे. त्यामुळे त्यांच्या आकडेवारीमध्ये थोडीशी गल्लत झालेली आहे. अंतिम निर्णय कधीपर्यंत अपेक्षित आहे? कारण उद्या अर्ज भरायचा सुरुवात मंगळवारी तुम्हा सर्वांना माहिती आहे कॅबिनेट असती. सर्व मंत्री मंगळवारी मुंबईमध्ये असतात. त्या दिवशी अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. बिडकर यांनी ज्या हॉस्पिटल्सने जे काही आकडेवारी उलटून दाखवली त्या आकडेवारीनुसार तुम्ही म्हणतात त्यात काही तांत्रिक चुक्या असतील वगैरे, पण दादांच्या निधनानंतर जी काही राष्ट्रवादीमध्ये विस्कळीत झालेली जी काही पदाधिकाऱ्यांची संघटन जी आहे त्याचा कुठेतरी फायदा भाजपला होईल असं त्यांचं मत आहे. नाही असं काय आमच्या पक्षामध्ये कुठेही असं म्हणजे तुम्ही जसं म्हणता की धुसफूस झाली किंवा काय तसं काही नाही. हा फक्त माध्यमांमध्ये असलेला विषय आहे. आम्ही आजही पक्ष म्हणून एकत्र काम करतो आहे. त्यामुळे गैरसमजातमध्ये कुणी राहू नये. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्यावर प्रेम करणारा पक्ष आहे. त्यांच्या कुटुंबाच्या मागं आमचा प्रत्येक सदस्य कार्यकर्ता ठामपणे उभा राहणार आहे. त्यांनी हट्ट करणं साहजिक आहे. प्रत्येकाला वाटतं की ही जागा आम्हाला मिळावी, पण जो काय फॉर्म्युला ठरलेला आहे त्या फॉर्म्युल्याप्रमाणे जर गेलो तर ही जागा आमचीच आहे. सुटायचा प्रश्न उद्भवत नाही, कारण जर महायुती आहे आणि फॉर्म्युला ठरलेला आहे तर ती जागा सुटण्याचा का कुठलाही प्रश्न येत नाही. त्यांच्याकडे अभ्यास कर तुम्ही. त्यांच्या संपर्कात आहे मला असं वाटत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.